लटकी लटकी कारुसली रुसली रुसली खुदकन हसली पापे किती घ्यावे जीवन गाणे. सेवानिवृत्त झालेले आहेत। दरम्यान आमच्या शिक्षक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष संजय येणारे सर यांना विनंती, आपण कृपया मंचावर यावं। या येणारे सर दिघीमधल्या या सुंदर अशा या हॉलमध्ये ज्या परिसरामध्ये बाईंची सेवानिवृत्ती होत आहे त्याच परिसरामध्ये हा कार्यक्रम होतो आहे। हा एक सुवर्णकांची नियोग आहे
आणि आपण मनावर घेतलं की आपला एक छोटासा आमचा परिवार फार मोठा आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आपण माझा परिवार आणि काही लिमिटेड मुख्याध्यापक माझ्या मैत्रिणी यांच्या समवेत करूया. खरं तर हा क्षण असा आहे की त्यांच्या डोळ्यापुढून एक चित्रपट गेला असेल की 38 वर्षांची सेवा, आपली नोकरीची सुरुवातीची वेळ, त्या काळातले कष्ट, आपण राहिलेला परिसर आणि आजचं महानगर, आज जे भोसरी कालांतरानं बदलली, हा सगळा पट त्यांच्या डोळ्यापुढून गेला असेल. त्यामुळं मगाशी जसं म्हणालो हा काहीसा आनंदाचा काहीसा निराशेचा असा क्षण आहे, पण तरी सुद्धा एक उत्तम सेवा उत्तम आरोग्य त्यांना लाभलं, हा अतिशय एक जीवनातला त्यांचा चांगला योग आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करावं. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. शुक्लां ब्रह्मविचारसार परमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदाम् जाड्यान्धकारापहाम्. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीम् आली आणि ती देखील अतिशय आनंदाने त्यांनी व्यतीत केली. खरं तर मॅडम म्हणजे एक आमच्या दृष्टीनं म्हणजे खरं तर आमचा फार कमी आम्हाला त्यांचा सहवास मिळाला, परंतु त्यांच्या अनेक मैत्रिणी इथं उपस्थित आहेत. त्यांच्या बोलण्यातून सुद्धा हे झालं की मॅडम अतिशय कार्यक्षम आणि चटपटीत आणि चंचल आहेत, त्यांना थांबणं मात्र एका जागी माहीत नाही. आणि म्हणून तुम्ही जर आता मॅडमकडे पाहिलं तर असं पटकन कोणाला वाटतं नाही की त्या सेवानिवृत्त होत आहेत. इतकं त्यांनी स्वतःला आरोग्याला जपलेलं आहे. आणि म्हणून आज मी त्यांच्या परिवारातील 5 जणींना विनंती करणार आहे की आपण या दोघांचं या ठिकाणी औक्षण करावं. औक्षण करण्यासाठी किती 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 दिवसातले हवे 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 काहू रहे जुन्या 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 आपल्याकडे नवे 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 पाऊल हे हो जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा 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 अलविदा. दिवसाच्या फुलाला स्वप्नांची ही कळी फुलू देना पुन्हा हसता तू गाली मिश्किलशी एक खळी पडू देना पुन्हा सांजेला या सरीत भिजू देना पुन्हा पदराला एकदा लाजेच्या पारने चिमटीत चांदण्या वेचून 4 घे जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा अलविदा
त्यांचंच फलित म्हणून आज त्यांच्या बहुतांश मैत्रिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. मगाशी सहज डुमरे मॅडमची चर्चा करता करता त्यांच्या डोळ्याच्या कडा थोड्या पाणावल्या, कारण त्या देखील सेवानिवृत्त झालेल्या आहेत. छाया शिंदे मॅडम सेवानिवृत्त झालेल्या आहेत. पण ह्या इतकं बंध यांचे घट्ट होते ना की रोज एकमेकींना फोन केल्याशिवाय त्यांचा दिवस गेला नाही. आणि मुख्याध्यापिका झाल्यानंतर सुद्धा मॅडम परिपत्रकाचा अभ्यास फोनवर, कुटुंबाची विचारणा किती करतात माहिती, पण परिपत्रकात माहिती काय आहे आणि कशी द्यायची याच्यावर मात्र चांगला खर्च झाला. लगेच द्यायची. आमच्याकडे तो आपल्याकडे पद्धत येते, लगेच द्या, आज आता ताबडतोब बरेच गवतलेले असो. परंतु एक समन्वय खूप चांगला त्यांनी ठेवला. एक अलीकडं माणसं जपणं, ती खूप काळपर्यंत जपून ठेवणं हे खूप अवघड झालेलं आहे. अशा काळामध्ये देखील म्हणजे मॅडम म्हणाले आम्ही इथं राहायला आलो, मला आज आठवलं की भोसरीत आम्ही चाळीत राहिलो, बरोबर ना सर? गवळ्यांच्या चाळी होत्या त्या काळात, 86-87 साली काय अशी फार अपार्टमेंट वगैरे नव्हती. त्या चाळीमध्ये आम्ही राहायचो, पाणी लांबून आणायचो. तो दिवस आठवला नोकरी लागल्यानंतरचा. आणि आज महानगरपालिकेला, खरं तर महानगरपालिकेचे आपण मनापासून धन्यवाद मानले पाहिजे, उपकार मानले पाहिजे की ज्या महापालिकेने आपल्याला एक ऐश्वर्य दिलं. खरं तर आमच्या महानगरपालिकेच्या आम्ही येणारे सर आहेत तिथे उपस्थित, आमची पतसंस्था असेल किंवा आमची महानगरपालिका असेल, याच्या पुढून जाताना आम्ही नतमस्तक होतो. कारण यांनी आम्हाला एक ऐश्वर्य दिलं, एक चांगला संस्कार दिला, एक जगण्याला एक चांगलं बळ दिलं, आमच्या पंखांनाही बळ दिलं. आणि म्हणून आज आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी असतील किंवा मॅडम असतील, आपल्या परिवाराला उत्तम शिक्षण देऊन एक चांगलं सुखसंपन्न आयुष्य आम्ही देऊ शकतो. तर एकदा आमच्या पालिकेसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि या सत्काराला मी प्रारंभ करतो. सुरुवातीला
आमच्या सत्कारमूर्ती वंदना क्षीरसागर मॅडम, नामोल्लेख मुद्दामून टाळते कारण वेळ खूप झालेला आहे. सर्व पदाधिकारी, उपस्थित शिक्षकवृंद, मॅडमचा स्टाफ सगळा, त्यांचे सगळं गणगौर, त्यांचं कुटुंबीय, मित्रपरिवार. आजचा दिवस ज्या दिवशी आपण नोकरीला लागतो त्याच दिवशी सेवानिवृत्तीचा दिवस हा ठरलेला असतो. मला आज तो दिवस आठवतो. 86ला आम्ही एकत्र लागलो होतो. त्यावेळी शाळा मोठ्या होत्या, भोसरीची शाळा आणि त्या शाळेमध्ये मुलांची शाळा, मुलींच्या 2 शाळा आणि मुलांच्या 2 शाळा, अशा 4 शाळा एकूण होत्या. त्या 1 नंबर शाळेमध्ये रुजू झाले, आम्ही 2 नंबर शाळेमध्ये रुजू झाले. आणि त्यावेळेचा आमचा स्टाफ, मग त्याच्यामध्ये शिंदे मॅडम असतील, त्या असतील, मी असेल, वसंत भभारी, चिमटे सर, भभारी सर, असे आम्ही नवीन लोक लागलेले होतो. त्यावेळी फक्त तोंड ओळख, म्हणजे येता जाता फक्त एकमेकांना पाहायचो अशी ओळख होती. एकत्र काम काही केलेलं नव्हतं. यांचे विवाह झालेले होते, कौटुंबिक समस्या होत्या आणि त्यातून त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झालेला होता. सरांनी मगाशीच म्हटलं तसं की मॅडमचं एकत्र कुटुंब होतं, 40 माणसांचं कुटुंब आणि त्या कुटुंबात या लहान, त्यामुळं कामाचा आपला सगळा भार सांभाळून सकाळी 7 वाजता त्या शाळेला हजर असायच्या. त्यानंतर मधल्या काळात बदल्या झाल्या, मग मॅडम मोशीला गेल्या, मीही कालांतराने मोशीला गेले. मग तिथं त्या सकाळच्या शाळेत होत्या, मी दुपारच्या शाळेत होते. तेव्हाही फक्त एकमेकांना पाहायचो आम्ही. तसं पाहायला गेलं तर समवयस्क एकत्र लागलेलो. आणि जेव्हा मी मुख्याध्यापिका म्हणून इंद्रायणी नगरला आले तेव्हा मॅडम प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होत्या. मला माहीत नाही, ज्यावेळी मी इंद्रायणी नगरला आले त्यावेळी मॅडमला आधार वाटला की पोटात गोळा आला. कारण दोन्ही म्हणता येतात, त्या कबूल करतायत. कारण शेळके सरांनंतर ती जागा व्हॅकंट होती आणि इंद्रायणी नगरची शाळा 2 शिफ्टमध्ये आणि मॅडम तिथल्या प्रभारी म्हणून काम पाहत होत्या. 2 शिफ्टमध्ये काम करणं खूप अवघड असतं, तेच काम 2दा करावं लागतं. मॅडम कामामध्ये इतक्या तत्पर ना, सारखं ते व्हॉट्सॲप पाहणार आणि मेसेज तिकडनं पडला रे पडला की लगेच या कामाला लागायचं. माहिती कुणाची नाही पण यांची पहिली जाणार. आणि तिथं मी गेलेली, समजा कुठल्याही कामानिमित्त, शाळेचं काही वर्गाचं त्यांचं असायचं, त्याच्या निमित्त समजा त्यांना बोलवलं तर त्या पहिल्या जीप चावायच्या की आता मॅडमनी कशाला बोलवलं. म्हणजे इतकी त्यांना भीती असायची. मी म्हणायची त्यांना, मॅडम आपण एकत्र लागलोय, ते मुख्याध्यापक सोडून द्या, पण एक समवयस्क म्हणून तरी तुम्ही मला स्वीकारा ना. नाही हो मॅडम, असं कसं, तुम्ही मुख्याध्यापक आहे. पण मदत तुम्हाला सांगते, सगळ्यांना त्या मदत करणार. मुख्याध्यापक म्हणून काम करणं आणि प्रभारी म्हणून काम करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मुख्याध्यापकाकडे राईट्स असतात आणि लोकांना सवलती हव्या असतात म्हणून ते मुख्याध्यापकाच्या पुढं करतात. पण प्रभारी हा त्यांच्यातलाच असतो, त्यामुळे ते त्याला जुमानत नाही. आणि तशाही म्हणजे ही सर्वसाधारण पद्धत सगळीकडेच आहे. पण मॅडमने अतिशय सुंदर शेळके सरांनंतर इतकं व्यवस्थित ते रेकॉर्ड म्हणा शाळेचं किंवा शाळा व्यवस्थित सांभाळली होती. आणि मग मी गेल्यानंतर मलाही त्यांचा बऱ्यापैकी सहकार्य लाभलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समग्र शिक्षाचं सभा लावणं. प्रत्येक महिन्याला सभा लावायची असते आणि त्याचं प्रोसिडिंग लिहायचं असतं. मी कितीही कामात असले तरी त्या माझ्या मागे लागायच्या, मॅडम या गुरुवारी लावायची का सभा, मग ही सुट्टी आलेली आहे, मग या सुट्टीला लावायची का सभा. एकही अशी सभा त्यांनी मिस होऊन दिली नाही. म्हणजे हे खरंच त्यांच्या कामाचं कौतुक आहे. आणि त्याच्यामुळं मी निर्धास्त होते की माझं समग्र शिक्षा व्यवस्थित चाललं होतं. वास्तविक पाहायला गेलं तर ह्या लोकांनी सगळ्यांनी प्रभारी म्हणून कामं केलेली होती, त्यामुळे मुख्याध्यापकाचं काम काय असतं हे त्यांना बऱ्यापैकी माहीत होतं. माझी अवस्था अशी होती की मी आज 5:30 पर्यंत वर्गात काम केले
आणि दुसऱ्या दिवशी प्रमोशनची ऑर्डर घेऊन यांच्या शाळेत रुजू झाले. मुख्याध्यापकाच्या कामाचा मला अजिबात अनुभव नव्हता. जे काही मी शिकले ते त्या शाळेमध्ये जाऊन शिकले. मग तिथं मला सहकार्याला आमच्या बावीसकर मॅडम होत्या, सिनियर लोक ही सगळी होती. यांनी व्यवस्थित मला गाईड केलं, मला सांभाळून घेतलं आणि आमचं काम पुढे चाललं. मॅडमचं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये त्यांना प्रमोशन आलं होतं. मी शिंदे मॅडम खूप त्यांच्या मागे लागलो होतो की मॅडम तुम्ही हे प्रमोशन घ्या, पण मॅडम काय वाटायला तयार नाही. मग एक दिवस त्यांचे मिस्टर तर नेहमी त्यांच्या बरोबरच असतात. मग एक दिवस त्यांना ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. संध्याकाळची वेळ होती, मला वाटतं 7:30-8ची वेळ असेल ती. मला जास्त वेळ शाळा थांबून कामं करावी लागायची. ते आले होते न्यायला आणि समग्रच त्या लिहित होत्या. तर मग सरांना बोलवून घेतलं. म्हटलं सर यांचा प्रॉब्लेम काय आहे, या का नको म्हणतात प्रमोशनला. तर नाही म्हटले आम्ही सगळे घरातले मुलं सुना सगळे तयार आहोत, पण मॅडमच तयार होत नाही. मग त्यांना म्हटलं मॅडम नेमका काय प्रॉब्लेम आहे हे बघा. कुठलंही तुम्ही तसंही अगोदर काम केलेलं आहे, तुम्हाला कामाचा अनुभव आहे आणि कुठलंही परिपत्रक आलं का जी माहिती मी तयार करेल ती तुम्हाला लगेच टाकेल, तशा पद्धतीची माहिती करायची आणि पाठवायची. अडचण काय आहे, मॅडम काय तयार होईना. मग त्याच्यानंतर एकदा खाजगीत त्यांना बोलवलं मी की नेमकं म्हटलं अडचण काय ती तर समजून घेऊ. आणि मग त्यावेळी जेव्हा त्यांनी ते सांगितलं ना, जसं आम्ही दोघी जणी सुद्धा रडलो होतो की मॅडमची आई त्यावेळी अत्यावस्थ होती आणि आपल्या आईचं करायला कोणी नाहीये, ह्या एका भावनेने त्यांनी ते पदोन्नती नाकारली होती. शनिवारी शाळा सुटली का मॅडम मिस्टरांबरोबर गावी जायच्या, शनिवार रविवार गावी राहायच्या आणि सोमवारी पुन्हा शाळेला हजर व्हायच्या. म्हणजे व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना सुद्धा संसाराच्या जबाबदाऱ्या सुद्धा त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडलेल्या आहेत. एकत्र कुटुंब असताना काय हाल झाले असतील त्यांचे, पण त्यांनी कधीही मला खूप काम पडलं असा कधी. आणि विशेष असं की सकाळची शाळा त्यांनी पूर्ण वेळ केलेली. मला वाटतं आता मुख्याध्यापिका दुपारी आली असतील ना माझ्या इथे एखादं दुसरं वर्ष, नाहीतर पूर्ण सर्व्हिस त्यांनी सकाळी केलेली आहे. पण मॅडम कधीच म्हणून उशिरा नाही, वेळेच्या अगोदर शाळेमध्ये हजर. हा त्यांचा खरं तर लौकिक आहे. कुटुंबाच्या बाबतीत म्हणाल तर कुटुंब त्यांना फार सपोर्टिव्ह आहे. म्हणजे त्यांच्या सुना असतील, मुलं असतील, जावा, कुठलाही कार्यक्रम हा त्यांचा एकत्रित असतो. म्हणजे त्यांचं कुटुंब मिळूनच तो कार्यक्रम होत असतो. एवढं मोठं कुटुंब आहे त्यांचं. आणखी एक बाईंची खासियत म्हणजे बाई अतिशय सुंदर गातात, अतिशय सुंदर गातात. मला नेहमी त्यांचा हेवा वाटायचा. मग मी माझ्या शाळेमध्ये एकदा त्यांना म्हटलं मॅडम एवढा गाता गळा आहे तुमचा, मुलींना येऊन तुम्ही गाणे शिकवा. मग त्या लवकर यायच्या आणि मुलींना समूहगीतं वगैरे शिकवायच्या. तर मी मॅडमला आता तीच रिक्वेस्ट करणार आहे की आता सगळ्यातून तुम्ही निवृत्त होत आहे तर थोडासा वेळ स्वतःला द्या. कारण त्यांची आई ही आकाशवाणीवर गाणी गायची. मग एवढा वारसा जर त्यांना मिळालेला आहे तर तो गाता गाळा आता खुलता होऊ द्या, पुढेही गात राहा. आणि ह्या सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्या इंद्रायण नगरचा जो स्टाफ आहे त्याच्याकडून तुम्हाला आणि बाकीच्या सगळ्या जमलेल्या लोकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मी मुख्याध्यापक असताना जर कधी तुमच्यावर रागावले असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा. मी इथं तुमच्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, कारण ते पदच असं असतं. जेव्हा समोर असतो तेव्हा आपण फक्त स्वतःपुरता विचार करतो, पण जेव्हा एक संस्था चालवायची असते मुख्याध्यापकाला तर तेव्हा नकळत त्याला तो सुखी माणसाचा सदरा अंगावर ओढावा लागतो. कारण सगळ्यांच्याच अडचणी जर समजून घ्यायच्या म्हटलं तर कधीतरी कुणावर तरी थोडाफार अन्याय हा होत असतो. तर मी पुन्हा एकदा मॅडमची दिलगिरी माफी मागते आणि तुम्हाला सेवानिवृत्तीचं आयुष्य खूप छान जावं. मॅडमकडं पाहिल्यावर आजही असं वाटत नाही की त्या सेवानिवृत्त होणार आहे. तर मॅडम हे चिरतारुण्याचं रहस्य काय आहे ते फक्त तुमच्या भाषणात आम्हाला सांगा. थँक्यू. जाता जाता त्याच्या विविध पैलूंवर खरं तर आपल्याला या ठिकाणी भाष्य केलं. ते सुंदर गातात हे आम्ही शाळेत पाहिलेलं आहे. आणि असं म्हणतात की हिरवागार निसर्ग, मोराचं नृत्य आणि गातागाळा याला विशेष लावण्याच्या फंदामध्ये पडू नये. त्यामुळे त्या फंदात न पडता
त्यांची नात या ठिकाणी मगापासून माझी पॅन धरून म्हणते मला स्पीच द्यायची स्पीच. मी मला मनोगत का स्पीच म्हणजे स्पीच. तर मी घरात द्या प्लीज कम फॉरवर्ड. माझ्या आजीला गायला खूप आवडतं. ती मला सगळं द्यायचे जे की मी मागते आणि मला खूप पैसे देते. थँक्यू. यानंतर झगडे मॅडम या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात. मला वाटलं नव्हतं लगेच माझं नाव येईल बोलण्यासाठी. असो, आज आपण आमची मैत्रीण वंदना क्षीरसागर यांच्या सेवाकृतीला जमलेलो आहोत. यांचा मुलगा आणि माझा मुलगा मित्रमंडळ. बाईंची माझी पहिली ओळख म्हणजे 1993ला एक अधिवेशन गेलेलं होतं रत्नागिरीला. त्या अधिवेशनामध्ये सगळी नगरपालिकेची एक पूर्ण मोठी गाडी होती. नानी होत्या समोर बसलेल्या म्हणजे छाया शिंदे, त्यानंतर समोर बसलेल्या मॅडम अलका डुंगरे मॅडम, अजून त्या एक कांबळेबाई होत्या आपल्या, हां नाही इकडच्या आपल्या ज्ञानदेव कांबळेंच्या मिसेस शोभा कांबळे. हां, असो नगरपालिकेचा सगळा ग्रुप होता. शाह मॅडम होत्या, पाठीमागं बसलेल्या रोकडे मॅडम होत्या. हा खूप मोठा ग्रुप होता आणि आम्ही जिल्हा परिषदचे लोक होतो. त्यावेळेस मी जिल्हा परिषदमध्ये होते वडमुगवाडीमध्ये, आणि मी माझे मिस्टर, त्यानंतर माझा एक भाऊ होता आणि कोतवाल सर म्हणून ताजनेमाळ्यातले एक शिक्षक होते. म्हणजे माझ्या पाठच्या भावाच्या वयाचे ते कोतवाल सर. असे 4 जण आम्ही बाजूचे होते आणि हे 4 जणांना चौधर गुरुजींमुळं, आत्ताच नुकतेच एक्सपायर झालेत मला वाटतं चौधर सर आपले, विक्रम तुळशीराम चौधर सर, ह्या चौधर सरांमुळं आम्हाला इकडं नगरपालिकेच्या गाडीमध्ये प्रवेश मिळाला होता रत्नागिरीच्या अधिवेशनामध्ये. समोरून मला शिंदे नाना बघतायत, त्यांची तर माझी अगोदरचीच ओळख आहे. असो, तर त्या ट्रिपमध्ये बाईंची माझी ओळख झाली आणि मला असं वाटलं की म्हणजे नानीची ह्यांची खूप घनिष्ठ मैत्री होती की ह्या कशा काय आल्या बाई. मला असं वाटलं की यांच्यावर लग्नाला 2-4 वर्ष झाले असतील आणि ह्या कशा काय आल्या लगेच. तर तेव्हा समजलं की नाही, 2-4 वर्ष नाही, यांना 2 मुलं आहेत. म्हणजे ह्या अशा एव्हरग्रीन दिसणाऱ्या, म्हणजे तेव्हा सुद्धा अशाच दिसत होत्या ना क्षीरसागर मॅडम. असो, तर त्या 93-94च्या अधिवेशनापासून आम्ही एकत्र किंवा आमची ओळख झालेली आहे. मुलं त्यावेळेस आम्ही कोणी नेलेली नव्हती. छान अधिवेशनामध्येच त्यांचा मला स्वभाव आवडला होता. नंतर गीतेबाईंनी मला सांगितलं त्यांनी खूप छान गातात. जरा विसावू या वळणावर हे त्यांचं फेवरेट गीत आहे. भले बुरे ते विसरन जाऊ, जरा विसावू या वळणावर, छान सुंदर गीत आहे. म्हणजे आम्ही संपूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे नोकरीच्या एकंदरीत त्यांच्या 38 वर्षामध्ये आम्ही कधी एकत्रित स्टाफमध्ये एकत्र नव्हतो, पण येता जाता आमची मैत्री होती. आणि माझा त्यांना म्हणजे अभिमान होता की त्या म्हणायच्या, हां म्हणजे माझं अगोदरचं नाव सगळ्यांना माहीतच आहे ताजने मॅडम म्हणून, तर त्या म्हणायच्या हां ताजने ही करन बरं का, ती डेअरिंग माझे, ती हे करन, ती ते करन. म्हणजे असा त्यांना माझा सार्थ अभिमान होता. त्यामुळं मला त्यांच्याविषयी एक छान आपुलकी सुद्धा होती. आम्ही इन्स्पेक्शनला वगैरे जायचो त्यावेळेस एकत्रित असायचो आणि त्यांचं ते लगबगीने जाणं चालणं किंवा त्यांचं ते वागणं हे सगळं भावलेलंच होतं मला. त्याचप्रमाणे त्यांचं ते एकत्र कुटुंब, संपूर्ण 5 दिरांचं जावाचं एकत्र कुटुंब. आणि आता पाठीमागं आम्ही गेल्या वर्षी 3.5 शक्तिपीठाला यांच्या कुटुंबियांबरोबर नातेवाईकांबरोबर आठवडाभर होतो. त्यांचे सगळेच, त्यांची एकच नणद आहे त्यांना, पण सगळेजण सपोर्टेबल आहेत. त्यानंतर त्यांची ती मोठ्या जावेची सून आहे, ती पण गौरी, ती सुद्धा भोसरीमध्ये त्या वाचनाच्या प्रकल्पामध्ये आम्ही मैत्रिणी होतो. तर अशा ह्या मॅडमचं कुटुंब सुद्धा आम्हाला एकदम जवळीकचं आहे. भूषण, भागेश हे माझ्या आशिषचे मित्रमंडळ आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या भूषण आणि भागेश यांच्या मैत्रीमुळं, ह्यांच्या ह्या व्यवसायामुळं, त्यांचा कपड्याचा व्यवसाय हे माहीतच आहे, तर त्यांच्या या मैत्रीमुळं माझ्या मुलाने, आशिषने या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे. या मुलांकडून मार्गदर्शन घेऊनच आम्ही या व्यवसायामध्ये आलेलो आहे. आपलं पण कपड्याचं दुकान आहे भोसरीमध्ये. असो, त्यानंतर अजून एक म्हणजे आता सध्या या ठिकाणी मॅगझिन
कॉर्नेलला नामदेव शिंपी मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये बरेच मंडळी म्हणजे बाईंचे धाकटे दीर असतात, बाईंचे मिस्टर असतात, मोठे दीर पण असतात आणि त्यांचे पाहुणे रावळे जास्त असतात आणि त्या पाहुणे रावळ्यामध्ये माझे मिस्टर पण जाऊन बसतात दररोज. म्हणजे आता हे रिटायरमेंट लोकांचा ग्रुप झालेला आहे. छान मैत्री आहे. कदम सर असतात, पाटासकर सर असतात, हे सगळे मंडळी असतात. तर असो, मला सरांनी आत्ताच सांगितलं, कुणी अविनाश सरांनी, की मॅडम थोडक्यात घ्या म्हणून. बोललेलं भरपूर आहे. बाईंचा हा एव्हरग्रीन चेहरा असाच हसतमुख राहू दे. बाई शतायुषी होत, निरोगी आयुष्य लाभू दे. सरांची साथ त्यांना असतेच. त्यानंतर अशीच साथ एकमेकांची लाभू द्या, मुलांची, सुनांची. त्यानंतर मी पाठीमागच्या एका कार्यक्रमामध्ये पण बाईंच्या आईचं गायन मी ऐकलेलं आहे. ज्यावेळेस भागेशच्या बायकोचं ओटीभरण होतं त्यावेळेस बाईंच्या आईने गाणी म्हटली होती, म्हणजे अतिशय सुंदर गाणी म्हटली होती. मग हा आईचा वारसा मुलीला मिळालेला आहे गीत गायनाचा. तो गीत गायनाचा वारसा बाई असाच चालू ठेवतील. आणि आता या ठिकाणी बाईंच्या नातीच्या आहेत, त्या नाती सुद्धा शिकलेल्या असतील. म्हणजे आम्ही जी रसिक मंडळी असतात, समोर इनानी मॅडम दिसत आहेत मला, म्हणजे ही रसिक मंडळी जी असतात ही घरी काम करत असताना सुद्धा नेहमी त्यांच्या आवडीचे गीत गात असतात. आता 2-3 वर्ष झालं मला सुनबाई आली, त्या सुनबाईला पण कमळ समजलंय की आता हल्लीच्या सासूला आईच म्हणतात, आई म्हणून पहिल्यांदाच इमोशनल ब्लॅकमेल करतात. त्यामुळे आपण पुढचं काय त्यांना काय करतच नाही, म्हणजे पुढं लेकीसारखंच म्हणजे वागत असतं. मग तिला सुद्धा समजलंय की ह्या प्रसंगानुरूप कशी गाणी गात असतात म्हणून. मग बाईंचा हा वारसा बाईंच्या नातवंडांना सुद्धा मिळू दे, बाईंना चांगला आयुष्य लाभू दे. इथून पुढं त्यांनी ज्या कार्यक्रमाला म्हणजे आपल्याला स्वतःला वाहून घ्यावं, जरा घराबाहेर मध्ये जास्त पडावं, ट्रेकिंगला किंवा फिरतीवर जास्त असावं. आता मला तर तो छंद अगोदरच आहे. आता जस्ट मी केदारनाथवरून आलेली आहे. असो तर माझ्या सिनियर भरपूर, अगदी 1-1.5 वर्ष सिनियर. मला सुद्धा त्यावेळेस आता म्हातारी बाईंनी जे सांगितलं की त्यांनी पहिल्यांदा प्रमोशन घेतलेलं नाही, म्हणजे आम्ही ज्यावेळेस मुख्याध्यापक झालो त्यावेळेस 2021 साली, मग त्यांनी पहिल्यांदा आमच्या सिनियर आहे 1.5 वर्ष आणि त्यांनी घेतलं नाही. मला पण वाईट वाटलं. एकदा मी त्यांना वैयक्तिक फोन केला, म्हणलं मॅडम आहे का वेळ तुमच्याशी, मला जरा बोलायचंय. त्यानंतर अजूनही 1-2 मॅडमला मला माझी मैत्रीण समोर दिसते, सुनीता दमदाडे मॅडम, यांना सुद्धा मी असं जरा सांगितलं, मॅडम असं नाही काय, माघार नाही घ्यायची, काय होईल ते होईल, चला पुढं म्हणलं आपण जाऊया. तर बाईंना सुद्धा मी एक फोन करून सांगितलं होतं. असं माझं लांबलेलं भाषण थोडं मी थांबवते आणि बाईंना पुन्हा एकदा निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना थांबवतो. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संजय येणारे सर शुभेच्छा देतील. आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती क्षीरसागर मॅडम, त्यांचे सगळे कुटुंबीय, व्यासपीठ आणि या सुंदर अशा हॉलमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. आपले सर्वांच्या वतीनं आपण सगळे इथं क्षीरसागर मॅडमचा कार्यक्रम आपण साजरा करतो. मी सगळे मॅडमच्या मागं उभं होतो. तुम्हाला माहिती आहे, लग्नाच्या पंक्तीमध्ये जेवायला बसलेल्या लोकांच्या मागं उभे राहतात. लवकर उरकल आणि लवकर आपण बसू. मला वाटलं त्याच्या शतायुषी म्हटल्यानंतर आता थांबतील. त्यांनी आजचे 2-3 गुलाबजाम घेतले, बरोबर आहे ना. वेळ फार झालेला आहे ॲक्च्युली. अशा हा जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असतो, आपण म्हणजे आम्ही तर अनेक ठिकाणचे अटेंड करतो आणि असं लक्षात येतं की शिक्षकांचे जिथं कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांची ही म्हणजे अशीच परिस्थिती असते की प्रत्येकाला बोलायचं असतं, प्रत्येकाला मत मांडायचं असतं, प्रत्येकाला भावना व्यक्त करायच्या असतात, इच्छा भरपूर असते आणि हा कार्यक्रम नाही म्हटलं तरी अपेक्षेपेक्षा जास्त लागतो. ते आपल्याला आपण त्यात गृहीत धरलेले. तरी सुद्धा आजचा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित
वेळेत सुरू झाला, वेळेत संपेल असं पण वाटतंय. मी क्षीरसागर मॅडम बरोबर मी कधी काम केलं नाही किंवा इकडे भोसरी विभागात पण आम्ही काम केलेलं नाही. आज खरं तर आपल्या महापालिकेमध्ये जवळजवळ 27-28 लोक रिटायर झाले. एवढे सगळ्यांचेच कार्यक्रम आहेत. आता उद्या नानींचं आहे. नानीचं आमंत्रण मी पण देतो आत्ताच. उद्याच्या कार्यक्रमाला यामध्ये कुठे नाही काय एवढी लोक रिटायर झाली. आज त्या शेळकर्णी सरांचा पण कार्यक्रम आहे. आम्ही तो तर आमच्या घराशेजारी होतो, पण आम्ही असं ठरवलं की नाही, क्षीरसागर मॅडमने आपल्याला इतकं आवर्जून बोलवलेलं आहे आणि आम्ही शिरकर सर आम्ही सगळे ठरवून म्हटलं पहिला हा कार्यक्रम अटेंड करू आणि नंतर वेळ मिळाला तर आपण तिकडे जाऊ. मी वाळू सरांना म्हटलं की असं आहे, मला थोडंसं जाण्याची गडबड आहे, तर म्हणून मी तुमच्या मागे उभं राहिलो झगडे मॅडम. मी क्षीरसागर मॅडम यांना अतिशय शुभेच्छा देतो. त्यांचं म्हात्रे मॅडम म्हटलं की त्यांचं गुपित काय आहे आणि खरं तर तुम्ही रिटायर होत आहेत असं वाटत नाही बरं का. तुम्ही सतत असंच तुमचं आयुष्य असो, असंच राहावं. निरोगी आयुष्य आपल्याला आता धन्वंतरी विमा सगळं लागू आहे, पण एकच प्रार्थना आहे की कोणालाही त्या योजनेचा लाभ घेण्याची वेळ येऊ नये. आणि मुळात म्हणजे आणखी महत्वाचं म्हणजे रिटायर झालं तर अजिबात नको. इन सर्व्हिसमध्ये माणूस तरुण असतो, काम करतो, शक्ती असते, ताकद असते, तो निभावून देतो. रिटायर झाल्यानंतर थोड्याशा सगळ्याच गोष्टींना मर्यादा पडतात. आणि आपल्या महापालिकेमध्ये जेवढे शिक्षक रिटायर होत आहेत त्या सगळ्यांचं जीवन अतिशय सुंदर सजलेलं असतं. त्यांना कसली अडचण नसते, कारण त्यांनी त्यांच्या शिक्षण व्यावसायिक काळामध्ये खूप काही नियोजनबद्ध गोष्टी केलेल्या असतात. कौटुंबिक म्हणा, व्यावसायिक म्हणा, शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत म्हणा, आणि म्हणून ते निवांत असतात. मी तर असं म्हणतो की सेवानिवृत्ती हा काही म्हणजे माझ्या दृष्टीने हा एक आनंदाचाच भाग आहे. जसं आपण सर्व्हिसला नवीन सर्व्हिस जॉईन करतो, नवीन नोकरी जॉईन करतो, तो एक आनंदाचा भाग असतो. तसं आपण निवृत्त होतो हाही आनंदाचाच भाग आहे. याच्यामध्ये निराश होण्याचं काही कारण नाही, कारण हे रुटीन आहे, ह्याला कोणी बदलू शकत नाही आणि म्हणून निराश व्हायचं कारण नाही. आपल्याला जो वेळ मिळतो इथून पुढचा तो आपण अगदी मनातल्या ज्या इच्छा असतील राहिलेल्या, बरंच काय असतं राहिलेलं, तर सगळ्या आपण पूर्ण कराव्यात. साहेब बरोबरच असतात असं आता म्हात्रे मॅडम म्हटले की साहेब बरोबरच असतात, त्याच्यामुळे काही अडचणच नाही. मी आणखी एक सांगतो, ती आराध्या म्हटली मला पैसे देतात, तुम्ही त्यांना पैसे द्या, पण मी तरी त्या झालेल्या सगळ्या लोकांना पण विनंती करेन की तुम्ही महापालिकेच्या आपले शिक्षक लोकांना की ज्यांना रिटायर झाल्यानंतर निधी मिळणार आहे तो आपल्या पतसंस्थेत ठेवा. सगळे मॅडमसारखी मी पण जाहिरात करतो, कारण आपल्याला पण निधीची गरज आहे. आणि आम्ही आजच बसलो होतो, जरा आढावा घेतला. आपल्याला ह्या लोकांना नाहीतरी नाही म्हटलं तरी अजून 2-4 महिने सगळं होण्यासाठी लागणार आहे. परंतु पतसंस्थेला विसरू नका. पतसंस्था ही आपली अतिशय प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला इथं पाय घट्ट होऊन उभं करण्यासाठी पतसंस्थेने चांगली मदत केलेली आहे. आणि आता मध्यंतरी आपण बंद केलं होतं, आता चालू केलं. रिटायर लोकांनी, सगळ्यांनी, सेवानिवृत्त लोकांनी पतसंस्थेशी संपर्कात राहावं. किती ठेवा, 25 ठेवा, 50 ठेवा, नाही ठेवा ना, आम्ही आहेत ना, चांगलं व्याज देऊ तुम्हाला.
बघू ज्येष्ठ नागरिकांचं काय करता येईल कारण मथुरा पण आहे तो त्याला पण आम्ही विचारत नाही. मी तुम्हाला क्षीरसागर मॅडमना भरपूर असं आयुष्य लाभो. 58 वर्षी रिटायर झालं तुम्ही. तुम्हाला यापुढे कमीत कमी 42 वर्ष पेन्शन मिळो म्हणजे तुम्ही खरं लगेच 27 व्हा. तुमच्या कुटुंबियांना तुम्हाला सगळ्यांना आमच्या पतसंस्थेच्या वतीनं शिक्षक संघाच्या वतीनं महापालिकेच्या वतीनं पुढील आयुष्यासाठी शुभचिंतितो आणि या ठिकाणी थांबतो. मॅडमच्या परिवारातील ज्येष्ठ सदस्य सन्मान्य दिगंबर नाना क्षीरसागर आपल्याला विनंती आपण मनोगत व्यक्त करावं. शिक्षक वृंद यांना सगळ्यांना माझा नमस्कार. वंदनाचा जी सेवा झालेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी पण आल्या होत्या. पेडला बसू का नको असं तिला वाटायचं. पण मी तिला सांगितलं बीएड तर मला करता नाही आलं तू कर. माझा काळ मी पण शिक्षक होतो पण पगार होता 2 आकडी पगार होता फक्त 65 रुपये पगार. 1971 साल जंगलामध्ये नोकरी अशी आमची नोकरी गेली. आमचं जे कुटुंब होतं ते 1990 साली जंगला हे धरणग्रस्त झालं आणि गाव सोडावं लागलं आणि भोसरीमध्ये आलं. भोसरीमध्ये आल्यानंतर ही जी व्यक्ती आता आहे ही 11वी व्यक्ती निवृत्त होणारी आमच्या घरात. खूप चांगलं काम केलंय असं मला आत्ताच्या बोलण्यावरून कळालंय व बरेचशांनी त्याचे गुण गायलेले आहेत. मला फक्त एवढंच सांगायचंय की आता पुढचं जे जीवन आहे ते सामाजिक कामामध्ये गुंतवून घ्यावं आणि समाज कार्य करावं एवढीच इच्छा आहे. मी पण तेच केलंय आणि तेच करत आहे. एवढंच मी करून सांगून तिला आशीर्वाद देतो आणि मी माझं भाषण सांगतो. संगीताताई हेद्रे आपल्याला विनंती आपण आपल्या बहिणात सेवानिवृत्त होतीये तर आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. उपस्थित असलेले सर्व नातेवाईक तसेच प्रमुख पाहुणे आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज या सेवापूर्ती समारंभाच्या कार्यक्रमाला मी काय बोलू आणि हे मला काही सुचेनाच झालं आहे. माझं मन अधीर झालं आहे, अस्थिर झालं आहे आणि माझे शब्द अपुरे पडत आहेत. असं मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदारीचं आणि नेतृत्व शानदार असं सर्व समावेश असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे माझी बहीण वंदना क्षीरसागर हिचा हा आज निरोप समारंभाचा म्हणजे सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. ती माझ्यापेक्षा लहान आहे, माझी धाकटी बहीण आहे. निरोपाचा हा दिवस आपल्या प्रत्येकाच्याच जीवनामध्ये येत असतो आणि आज ना उद्या हा सर्वांच्या जीवनात येणार आहे. हा निरोपाचा दिवस आशूंचा मेळा न मानता तो आनंदाचा सोहळा असावा असे मला वाटते. वंदनाचा जन्म म्हणजे ती माझी धाकटी बहीण आहे. म्हणजे आमच्या दोघींचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. आई वडील हे शिवणकाम करत होते आणि आईची खूप इच्छा होती की माझ्या मुलींनी शिक्षिका बनावं. आई आमची हुशार होती आणि ती हुशार असल्यामुळं काही गरीब परिस्थितीमध्ये तिला काही शिक्षण घ्यायला जमलं नाही. पण तिच्या ज्या अपेक्षा होत्या ना
तिने त्या आपल्या मुलींच्या पूर्ण केल्या. अतिशय कष्ट करून, अतिशय जिद्दी स्वभावाने, आणि माझ्या मुलीनं मी शिक्षिकाच बनवणार हे एक ध्येय तिच्या डोळ्यासमोर होतं. आणि मग अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा तिने खूप कष्ट केले आणि आम्हाला शिकवलं. म्हणजे त्याला नुसती आईच जबाबदार नाहीये, तर त्या वडिलांनी सुद्धा, आज इथं माझे वडील आहेत, त्या वडिलांनी सुद्धा आईला साथ दिली. आईच्या सगळं म्हणणं त्यांनी ऐकलं. आणि जी आईची इच्छा होती ती सर्व इच्छा आम्ही दोघी बहिणींनी, शिक्षिका होण्याची जी इच्छा होती ती दोघी बहिणींनी पूर्ण केली. आणि आज ही आईची इच्छा वंदनाने सुद्धा मुख्याध्यापक म्हणून 5 पूर्ण केली आणि तिने आज हे नाव कमवलं. वंदना ही आज सेवानिवृत्त होत आहे. तिने गेले कित्येक वर्ष ईश्वर तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे काम केले आहे. तिने आपली 38 वर्ष सेवा आपल्या शाळेला दिलेली आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिकवून ज्ञानदानाचे महत्त्वाचे काम तिने केले आहे. शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन अर्पून कार्य केले आहे. केवळ नोकरी न समजता आपली एक शासकीय जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आपली नोकरी आपले जीवन ध्येय आहे आणि ती सेवा आपण पूर्ण केली पाहिजे असं तिचं सतत म्हणणं असायचं. आणि सतत ती शाळेलाच महत्त्व द्यायची. म्हणजे आपल्या कुटुंबापेक्षा ती शाळेला फार महत्त्व देत होती. कारण कधी ती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जर घरी आली ना, म्हणजे माहेरी आली ना, तर तिला तिच्या डोक्यात शाळेचेच विषय असायचे. आणि म्हणूनच आज ती जीवनात सफल झालेली आहे आणि तिला आदर्श शिक्षिका हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर खूप अभिमान वाटतो मला माझ्या बहिणीचा. आणि आदर्श शिक्षिका परत मुख्याध्यापक ही दोन्ही पदे तिने अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली आहे. इंग्रजीमध्ये असे एक म्हण आहे की टाइम इज मनी. टाइम इज मनी म्हणजे पैशाचे महत्त्व वेळेला दिले पाहिजे. जसे आपण पैशाला महत्त्व देतो तसंच आपल्या जीवनामध्ये, आपल्या कामामध्ये आपण आपल्या पैशालाही महत्त्व दिले पाहिजे. तिने आपली ही शासकीय जबाबदारी, शाळेची जबाबदारी समजून सर्व कामे वेळेतच ती पूर्ण करत असे. वंदनाला तिच्या सहकार्यांची, विद्यार्थ्यांच्या बद्दल आदराची आणि सहानुभूतीची भावना होती. ती सर्वांशी प्रेमाने वागत असे. शाळा हेच माझे कुटुंब आहे असे तिला नेहमी वाटत असे. शासकीय शाळेच्या कार्यालयातून ती आज सेवानिवृत्त होत आहे आणि ही सर्व कामे करत असताना तिला तिच्या घरातल्या कुटुंबाला वेळही मिळत नसे. म्हणून तिला आता तिच्या जीवनामध्ये, म्हणजे ती आज रिटायर होत आहे, तिच्या जीवनामध्ये तिला आता भरपूर वेळ आहे आणि तो आज तिचा सर्व वेळ तिने चांगल्या कामासाठी, समाजासाठी, आपल्या नातवंडांसाठी, सुनांसाठी, पतीसाठी घालवावा. आणि जे काही शाळेमध्ये असताना आपल्याला वेळ मिळत नव्हता आणि आता भरपूर वेळ आहे, तो सर्व वेळ तिने तिच्या ज्या काही इच्छा ज्या राहिलेल्या असतील त्या इच्छा तिने आपल्या या वेळेत पूर्ण कराव्यात. शिक्षिका व मुख्याध्यापक ही दोन्ही पदे शेवटपर्यंत जबाबदारीने पार पाडली आणि म्हणूनच मी असं म्हणते की धन्य हा पवित्र शिक्षकी पेशा आणि धन्य ते माता पिता की आज ज्यांनी हे सर्व पाहतायत. माझे वडील आज जे सर्व पाहतायत ते पाहायला माझी आई हवी होती. तिला खूप आनंद झाला असता, पण वडिलांच्या डोळ्यातून हे आई पाहत आहे आणि मन अगदी भरून येतं. उर्वरित आयुष्य मन भरून येत आहे. आणि आज हे सर्व पाहताना वडिलांचे, आईचे, आपल्या मुलीबद्दलचे सर्व स्वप्न पूर्ण झाले आहे आणि म्हणूनच
वंदनाला जे तिचं उर्वरित आयुष्य आहे ते सुख समृद्धीचे शांतीचे जावो ही ईश्वर चरणी सदिच्छा व्यक्त करते. आणि मला या व्यासपीठावर 5-10 मिनिटे बोलण्याची एक संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि माझे मनोगत मी इथेच पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कमालीचा अभिमान व्यक्त करणारं मनोगत या ठिकाणी हेंद्रे यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या दरम्यान या ठिकाणी पतसंस्थेचे माजी सभापती आणि शिक्षण परिषदेचे अध्यक्ष नथुरामजी मातगुडे सर उपस्थित झाले. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अमोलजी फुंदे सर, सन्मान्य साबळे सर, दायरकर सर, आपलंही मनापासून स्वागत आहे. यानंतर परिवारातील कल्पनाताई क्षीरसागर यांना विनंती की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. सन्माननीय व्यासपीठ, सर्व शिक्षक, आजी माजी मुख्याध्यापक, सगळ्या मैत्रिणी, जावईबरोबर मैत्रिणी झाल्यात सगळ्या. आज त्यांचा 38वा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम. माझ्या आधी त्यांनी 5 वर्ष सर्व्हिसला होते, त्याच्यानंतर माझं लग्न झालं. आम्ही एकत्र होतो त्यापासून आजपर्यंत आम्ही 5ही जावा बहिणीसारख्या राहिलो आणि आज पण बहिणीसारख्या आहोत. इथून पुढं पण तसंच राहणार आहे आणि आम्ही त्यांच्या ज्या राहिलेल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आम्ही एकत्र घेऊन त्यांना पूर्ण करणार आहे. कारण बऱ्याचशा त्यांच्या अपेक्षा राहिलेल्या आहेत. कामामुळं त्यांनी कधी इतर गोष्टीला महत्त्व दिलेलं नाही. शाळा एक शाळेचं पहिलं काम करणार, मग बाकीच्या 2 गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे. तर इथून पुढं त्यांच्या सेवानिवृत्ती झाल्यानंतर आता त्यांचं पुढचं आयुष्य त्यांनी असंच आनंदात घालवावं. आणि वेळ खूप झालेला आहे, त्यांना भरपूर काही बोलायला आहे, पण थोडक्यात उरकते आणि त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर मला नाव माहित नाही त्यामुळे मी परिवारातलं कुणाला बोलायचं का, कारण पोटात कावळे बघायला जनरली असं काही असलं ना आणि जेव्हा परिवाराबद्दल बोलायचं आहे मला फार मजा वाटते. आणि स्पेशली मामा मामी, हे माझे 3 नंबरचे मामा मामी. तर आमच्याकडे लहानपणापासून आम्ही मामा मामीला आवजाऊ घालत नाही, अरे तुरेच म्हणतो. कारण मामा हा आईनंतरचा खूप जवळचा एक खूप जवळचं नातं असतं. आणि त्याचप्रमाणे माझं आजोळ म्हणजे क्षीरसागर फॅमिली आणि माझी आई तसं म्हणजे लिगली 2 बहिणी पण तशी एकच बहीण. आणि आम्ही भाचे मंडळी फक्त 3च जण घरामध्ये आणि अजून आहेत, पण त्यांचं फारसं येणं जाणं नसतं. सांगायचं म्हणजे मी इथे येण्याचं कारण अगदी 11th आवर विचार न करता आले, कारण मला थोडंसं मामीबद्दल बोलायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे घर जे आपण मगासपासून बरेच जण जे आले, मित्रमंडळी आली, बरेच जण आले, सगळेजण म्हणाले की ह्या फॅमिली नेहमी एकत्र असते, ही फॅमिली एकत्र असते. मी एक गोष्ट इथे सांगेल, नाव नेहमी मामा लोकांचं होतं, पण ही जी फॅमिली एकत्र आहे ना ही ॲक्च्युली या माम्यांमुळे. या ज्या 5 मामी आहेत ना माझ्या, ऑफकोर्स आता मोठे सगळ्यात मोठे जे मामा मामी आहेत ते दोघेही नाही आहेत, पण तरीसुद्धा ती जी मामी होती ते आजीनंतरचा ते तिनेच वारसा चालवला होता बराचसा. आणि मला वाटतं ती नसताना या घरामध्ये खूप मोठा एक पाठीचा कणा आपण जो म्हणतो त्याला डेफिनेट खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्समध्ये हे सगळे झाले असणार आहे. आजही तिच्याबद्दल बोलताना कदाचित काही लोकांना डोळ्यात पाणी येईल. मामाचा एक वेगळा वाटा होता आणि या ज्या 5 मामी आहेत ना ह्यांच्यामुळे हा पूर्ण परिवार हा एकत्र आहे. यू अग्री ऑर यू डोंट अग्री, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कमिंग टू अ लिटल बिट लाईटर, मी काही चेहरे बघते थोडेसे जरा असे झालेले आहेत, बट थोडंसं लाईट मोडवर. मामीची एक गोष्ट छान आहे, असं बरेच जण इथे येऊन म्हणाले की ती नोकरीला फार महत्त्व देत होती. थोडंसं मी जरा ह्याच्यामध्ये ट्विस्ट करते. असं नाही आहे, ती कदाचित नोकरीच्या ठिकाणी तिथे महत्त्व देत असेल, पण कामाच्या बाबतीत आजही कदाचित तिच्या घरातल्या ज्या काही सुना आहेत ना त्या पण मागे पडतील. अशी पाण्यासारखी आहे ती पहिल्यापासून. म्हणजे ती लोक काय करतात, जनरली फिमेल्स म्हटलं ना, एस्पेशली या एजच्या, की त्यांना गॉसिपिंग खूप आवडतं.
बरोबर आहे ना? आपल्यालाही आवडतं, मी पण कधी कधी करते छोटंसं गॉसिप, आईला आवडेल क्वचित थोडा वेळ मिळाला की. पण तिला त्यामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. शी वॉज नेवर इंटरेस्टेड इन गॉसिप्स. तिला फक्त काय, अच्छा हे असं आहे ना, काय सांगायचं अगं, जाऊ दे आपण आपलं काम करू, आणि तिचं ती काम करून उरकून मोकळी होणार. दुसरी एक गोष्ट, जरी ती तळेगाव ढोंडेरेची असली जन्म तिचा, कुठल्या मला माहीत नाही पण मी गृहीत धरते, तर तरी पण ती लग्न झाल्यानंतर त्यांची जेव्हा मामा पुण्यात होता त्यावेळेला पुण्यात आल्यानंतर तिचं हे चालू झालं, नोकरी चालू झाली. ती टिपिकल पुणेरी ही कुठल्या अर्थाने ओळखली जाते माहिती आहे का? दुनिया इकडची तिकडे हो, दुपारची आम्हाला वामपोक्षी पाहिजे. हो, पुढं आमचं 1 ते 4 बंद, अर्थात ते 1 ते 4 वगैरे नाही, पण किमान एक छोटासा वामपक्षी ज्याला आपण म्हणतो. 15-20 मिनटं, अर्धा तास मामी जर झोपली की म्हणजे ते म्हणतात ना, फोन रिचार्ज होतो आणि चालायला लागतो, तशा टाईपचं ती रिचार्ज होते आणि ती पुन्हा पळायला लागते, जणू काही दिवस उगवले. तर हे थोडक्यात छोटंसं मला बोलायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, आज मी पहिल्यापासून बघतेय वंदना मामी आज ज्या स्टेजवर आहे किंवा इथे ती ज्या आज जिथे पोहोचली आहे, ह्याच्या पाठीमागं खूप मोठा वाटा माझ्या मामाचा आहे. विदाउट हिज सपोर्ट मामी इथे म्हणजे मी माझ्यावरून सांगते, स्त्री आजही खूप पुढे गेली आहे, खूप शिकली आहे, खूप करते, ठीक आहे, पण ॲट द सेम टाइम तिला कुटुंब सांभाळून सगळं करावं लागतं. इव्हेंच्युअली काही झालं तरी कुटुंब चालवण्याचा वारसा हा आपल्या स्त्रियांकडेच आहे. त्यामुळे तिला त्या पण वेड्या पाहत असतात, ते सांभाळून करावं लागतं. पण तिचेही खूप स्वप्न असतात, छोटीशीही असतात, मोठीही असतात. माझंही छोटंसं एक स्वप्न कुठून चालू झालं, मला ताजमहलच्या बाहेर उभे राहून चहा प्यायचा आहे माझ्या बेटर हाफ बरोबर. ठीक आहे, अर्थात ही गोष्ट वेगळी, मी आतमध्ये जाऊन पण घेतला, पण आधी मी बाहेर घेतला कारण ते माझ्या बकेट लिस्टमधलं एक स्वप्न होतं. तर हे असे जे छोटे छोटे स्वप्न असतात आणि मोठे मोठे असतात, ज्याला आपण पुढे नेतो, या गोष्टीला आपला जो मेल एंटिटी घरातला असतो, एस्पेशली आपला बेटर हाफ, आपला हजबंड, यांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. त्यांचा सपोर्ट असला ना की मग बाकीचे मुलं मुली ते आळही सपोर्ट करतात आणि बळही सपोर्ट करतात, त्यांच्याकडे चॉईस नसते, राईट? वेदर दे लाईक इट और डोंट लाईक इट, ते करतातच. त्या पद्धतीने मामाचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. सो 3 cheers. मी फारसं बोलणार नाही, आय नो खूप टाईम झालेला आहे. आणि पुढे मामीनी मला वाटतं त्यांच्या एक फ्रेंड बोलल्या ट्रेकला जावं, गाणी गावी, ती गाणी छान गाते, आणि स्त्री बऱ्याचदा स्वतःलाच वेळ द्यायचं विसरून जाते, तो तिने द्यावा. सिम्पल. थँक्यू. धन्यवाद. म्हणून मी म्हणालो होतो कार्यक्रम लवकर सुरू करा. 38 वर्षांच्या आठवणी 38 मिनिटात संपत नाही, आणि आठवणी या मुंग्यांच्या वारोळासारखा असतात. एकदा मुंग्यांच्या वारोळातून मुंग्या बाहेर यायला लागल्या ना, त्या संपतच नाही. किती मुंग्या वारोळा ते आपल्याला कळत नाही. तसं हा सारा प्रवास असतो. सुनबाईंना बोलायचे का? आमच्यावर अन्याय झाला असं म्हणाले बोलताय. सासू बद्दल नाही, आई बद्दल काय सासू म्हणण्यापेक्षा त्या माझ्या एक आईच आहेत. मला कधी माझ्या आईची मी कधीच भासू दिली नाही. माझ्या सुखदुःखात आईपेक्षा त्यांनी मला खूप खूप सपोर्ट केला. मध्यंतरीचा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता, पण त्यांनी नाही. त्यांच्यासाठी शब्दच नाही आहेत माझ्याकडे. त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एवढ्या कमी वेळात स्पष्ट करणं एवढं अवघड आहे. ॲक्च्युली मी त्यांना 10 वर्षापासून ओळखते,
पण आता ॲक्च्युली रिटायरमेंट नंतर पहिली व्यक्ती असं म्हणण्यात पहिली व्यक्ती अजून पण आहेत खूपच कडक आहेत आणि तेवढ्याच म्हणजे चप्पल पण आहेत तेवढ्या वयामध्ये. तर त्यांना फक्त आता रिटायरमेंट नंतर एकच आमचं सांगणं आहे की त्यांनी आता थोडा आराम करावा आणि थोडं त्यांच्या स्वतःकडे लक्ष द्यावं, घराचं टेन्शन बाजूला ठेवावं. फक्त त्यांना एवढंच अश्रू येण्यासाठी आपण खूप प्रेम करावं लागतं आणि ते प्रेम या परिवारामध्ये आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपण अंतिम पर्वामध्ये आमच्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रेणुका पवार यांना विनंती, आपण एक जी कविता केली ती इथं सादर करावी आणि त्यानंतर आपल्या पर्यवेक्षिका सुगंधा मेमाने मॅडम शुभेच्छा देतील आणि त्यानंतर मग मॅडम आपलं मनोगत व्यक्त करून कार्यक्रम आपण भोजनाच्या दिशेला घेऊन जाऊ. पवार व्यासपीठावरील सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि नातेवाईक, जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिलेत ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून मी या कार्यक्रमाला सुरुवात करते. आजचा हा कार्यक्रम जो आहे खरा तर निरोप समारंभ म्हणू शकत नाही, तर निरोप समारंभाच्या ऐवजी आपण अविस्मरणीय ज्या घटना आहेत त्याचा सोहळा म्हटलं तर त्याला काही हरकत होणार नाही. मला वाटतं मी एक छोटीशी म्हणजे असं छोटंसं एक गीत म्हणणार आहे. बाईंबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस त्या रुजू व्हायला शाळेत आल्या त्यावेळेस आम्हाला वाटलं कोणत्या क्षीरसागर मॅडम. मी कधी त्यांना पाहिलं नव्हतं. मोरे मॅडम त्यांना घेऊन आल्या, त्यांना बघितलं तर मला वाटलंच नाही की ह्याच मुख्याध्यापिका आहेत म्हणून किंवा आपल्याकडे रुजू व्हायला आल्यात म्हणून. मग त्या थोडीशी मनात भीती होती, त्यांचा स्वभाव कसा आहे, काय करतील काय नाही, मनात खूप भीती होती. पण नंतर त्यांच्या सहवासामध्ये की आता मला अक्षरशः असं वाटायला लागले की त्यांची पोकळी कोणी भरू शकणार नाही, म्हणजे खूप छान स्वभाव आहे त्यांचा. तर एक मी छोटंसं गीत म्हणणार आहे, ते ऐका तुम्ही. शिक्षक जन्म मिळाला आई बाबाची पुण्याई, जीवन सफले झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफले झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. आई बाबांचे संस्काराचे शब्द पडले कानी, जीवनातील संकटावर मात केली त्यांनी. शिक्षण देऊन आम्हा रीत जगण्याची दाविली, जीवन सफले झाले माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म मिळाला आई बाबाची पुण्याई, जीवन सफले झाले आज सेवा पूर्ण झाली. शाळेच्या या आठवणी मजला सतत येत राहतील, निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल. निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल. सहकारी शिक्षक हे या हृदयी नेहमी राहतील. सहकारी शिक्षक हे या हृदयी नेहमी राहतील. जीवन सफले झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफले झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. साथ लाभली आहो तुमची भाग्य उजळले माझे. साथचा लाभली आहो तुमची भाग्य उजळले माझे. सहकारी शिक्षक ये माझे नवरत्न माझे. सहकारी शिक्षक हे माझे नवरत्न माझे. निवृत्तीचा दिस हा कसा धावून आला क्षणी. निवृत्तीचा दिस हा कसा धावून आला क्षणी. जीवन सफले झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफले झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची ही पुण्याई. शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची ही पुण्याई. जीवन सफले झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफले झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. थोडक्यात सांगायचं म्हणजे सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते.
एक दिवस सुद्धा मला ते सोडून कोणती गोष्ट करत नाही. ते मला प्रत्येक क्षणात त्यांच्यासोबत बोलवतात. मला एवढं बोलता येत नाही तरी पण मी त्यांच्याविषयी एक माझ्या बहिणीसारख्या आहेत एवढंच बोलून मी आणि इथे आल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. हे मॅडम तुम्ही जिंकल्याची निशाणी. जोरदार एकदा टाळ्या. त्यानंतर सोनिका. नमस्कार. मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागली आहे. मी 2च मिनिटात माझ्या काकूच्या अनुभवलेल्या 2 बाजू सांगतेय. एक माझी प्रेमळ काकू जिने लहानपणापासून काकू काय पाहिजे भाऊली, ज्या काकूने मला लहानपणापासून छोट्या गोष्टी घेऊन दिल्या. मला पैंजणपासून कानातल्यापासून प्रत्येक गोष्टींचे माझ्यासाठी लाड केले. आणि तिची दुसरी बाजू, ज्या वेळेला मी तिच्यासोबत स्कॉलरशिप एक्झामसाठी तिच्यासोबत काम केलं तर त्यावेळेस मला समजलं की माझ्या काकूची दुसरी बाजू म्हणजे कडक शिस्तीची टीचर, म्हणजे एक शिक्षिका जिला कामामध्ये पूर्णपणे पंक्च्युअलिटी हवी असते. मी एवढंच सांगेन, तिच्या 2 बाजू मला अनुभवायला मिळाल्या. तिच्या पुढच्या आयुष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा. काही बोलायचंय? नमस्कार. तिथूनच परत म्हणाल का आमच्या बद्दल आम्ही काहीच बोललो नाही. ओके. कोण येते? बाईचे ज्येष्ठ चिरंजीव भूषण. आजच्या कार्यक्रमासाठी तशी बोलण्याची गरज नाही आहे. तुम्ही एवढे छान उपस्थित आहात. याच्यातनं आम्हाला जे आईपर्यंत पोहोचवायचं होतं ते साध्य झाले. दुसरी गोष्ट, आम्ही इथं उभं आहे तर त्याच्यात सगळ्यात जर समजा महत्त्वाचं कोण म्हटलं तर आमची आई आहे. कारण समोर पप्पा असतात, पडद्यामागं आई असते. म्हणजे ते समोरून नाही बोलत, पण ते बघा त्याचं काय तेवढं जरा करून घ्या. म्हणजे कुठे कमी नाही ना पडलं तर ते आमचा बॅकअप म्हणजे आई आहे. म्हणजे कुठली अशी आर्थिक गोष्ट नाही, पण अशी कोणतीच गोष्ट नाही जी सांगू शकत नाही. ते तिने आम्हाला सगळं मिळवून दिलंय. आता इथून पुढं आता रिटायर्ड होती. मी म्हणाल फक्त आराम कर, शांतता घे, काय लागलं तर आम्हाला सांग. बाकी काही नाही, मजेत राहा. पहिल्यांदाच बोलतोय लाईव्ह मध्ये. नमस्कार सगळ्यांना. आता कंप्लेंट सांगतो थोड्याशा काही, जिथं आम्हाला पुढे फायदा होईल थोडासा. त्यामुळे तुम्हीच लोकांनी समजा जेव्हा भेटेल त्यावेळेस. सकाळी झोपेतून लवकर उठणार आहे तर आम्हाला त्रास होतो. आता रिटायरमेंट नंतर दुकानात जायच्या वेळेस आमचे सॉक्स ओले होतात तर फरशी नको पुसू. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. बाकी सपोर्ट तर तिचा आम्हाला कायम भेटलेलाच आहे. त्याच्यामध्ये छान आहे सगळं. सगळ्यांनी एवढ्या कंप्लेंट तिला समजून सांगत होतं. आणि आता पप्पा तर कायम जातातच फिरायला, तर तिने पण कधीतरी पप्पांसोबत बाहेर पडावं. सुट्टी 1 दिवसाची नसती, 10-12 दिवस फिरून ये. आम्ही इथं घर सांभाळायला आहे. बस, बाकी काय नाही सांगायचं. यानंतर आमच्या विभागाच्या पर्यवेक्षिका सुगंधा विमाने मॅडम सर्वांच्या वतीनं आता शुभेच्छा देतील. आणि त्यानंतर थेट मॅडम आणि सर मनोगत व्यक्त करतील. आजच्या सत्कार मूर्ती क्षीरसागर मॅडम यांच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहे. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सदस्य, त्याचबरोबर मुख्याध्यापक, शिक्षक आणि उपस्थित त्यांचे नातेवाईक. पहा, इथे तुम्ही आलात हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या सत्कार मूर्तीचं कौतुक करण्यासाठी तुम्ही फारच अगदी मनापासून आणि त्यांच्या नातेवाईकांनी छानशी त्यांना एक सपोर्टिव्ह गोष्ट दिलेली आहे. आणि तो जो सपोर्ट आहे तो त्यांनी कायमस्वरूपी त्यांच्या मागे ठेवला पाहिजे. आणि यामध्ये मी आता वेगळं काही बोलणार नाही आहे, पण
सगळ्यांनी म्हटलेलं की त्यांच्या या सतत हरित असलेल्यांचं काही रहस्य आहे का? तर ते रहस्य पहा कोणामागे दडलेलं आहे, ते त्यांचे मिस्टर आहेत. त्यांनी जर सासूरवास केला असता, काही त्रास दिला असता, तर त्या अशा दिसल्या नसत्या. त्यामुळे सगळं श्रेय त्यांना जातं आणि म्हणून त्या एव्हरग्रीन आहेत. आणि त्याचबरोबर हे पहा, त्रास असणं वेगळं, पण का करून घेत नाहीये त्याही मागे रहस्य असेल. ओके, तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी पहा, एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो, तसं त्यांनी सहकार्य केलेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि मला एक विनंती करायची आहे त्यांच्या नातेवाईकांना की जसं तुम्हाला सांभाळून घेतलं त्यांच्या शैक्षणिक कार्य आहे, त्या कार्याच्या वेळेत त्यांचं काम आणि कुटुंब दोन्ही सांभाळून घेतलेलं आहे, तसं तुम्ही त्यांना सांभाळून घ्यायचं आहे. आणि मुलांना विनंती करते की त्यांनी जसं तुमच्या हाताला धरून त्यांनी सगळी कामं सांगितलेली आहे, शिकवलेलं आहे. आता ती लहान मुलं आहेत, दोघं जण, आणि तुम्ही त्यांचे आई वडील व्हा आणि त्यांचा नीट सांभाळ करा. आणि शुभेच्छा देते मी त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी. त्यांचं आयुष्य म्हणजे दीर्घायू हो, आरोग्यदायी हो, भरभराटीचं हो, आणि त्यांच्या सुप्त गुणांना त्यांनी चालना द्यावी, ही एक लास्टची विनंती करून मी इथे थांबते. धन्यवाद. आजच्या सत्कारवरती, आजच्या सन्मानार्थी क्षीरसागर मॅडम आपल्या भावना व्यक्त करतील. त्यानंतर या बाजून आपण यायचं आहे, त्यांना सन्मान करायचा आहे, त्यांच्या व्यासपीठावर सन्मान करायचा, आणि या बाजूनं बाहेर जाऊन आपण ते भोजनाच्या दिशेला जायचं आहे. जोरदार टाळ्या एकदा मॅडमसाठी. सर तुम्ही बोला. खरं तर मी माईक समोर कधी जास्त बोललेलं नाही. आजच्या माझ्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल खरोखर मनापासून मी आपले सर्वांचे आभार मानते. मला इथपर्यंत आणण्यामध्ये माझ्या क्षीरसागर कुटुंबियांनी, माझ्या मैत्रिणींनी आणि माझे जे सहकारी मला या सेवापूर्तीमध्ये लाभलेले आहेत त्यांचे खरोखर मनापासून मी धन्यवाद मानते. खरं तर खूप वेळ झालेला आहे. मी अगदी एकच कडवं गीताचं म्हणणार आहे आणि लगेचच भोजनाचा आनंद तुम्ही घ्या. जीवन गाणे, जीवन गाणे, गातच राहावे, जीवन गाणे, गातच राहावे, झाले गेले विसरून सारे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे, गातच राहावे, जीवन गाणे. सात सुरांचा हा मेळा व्यापून उरला विश्वाला, ला ला ला, ला ला ला. हृदये हलतावर खाली, ताल मिळे या गाण्याला, तुमच्या माझ्या श्वासामधून आकारा यावे, जीवन गाणे, जीवन गाणे, गातच राहावे, जीवन गाणे, गातच राहावे, झाले गेले विसरून सारे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे, जीवन गाणे. तारुण्याचं रहस्य, जीवन गाणे गात राहावे, झाले गेले विसरून जावे. घरात कुठले राग लोभ घेऊन जायचे नाही, ते बाहेरच्या बाहेर सोडून द्यायचे. भले पुरे ते विसरून घडून गेले विसरून जावे आहे ना. जरा विसावू या वळणावर, तसं मॅडमने या वळणावर ते विसावल्या. या वळणावर त्यांचं जीवन आनंददायी हो, त्यांचं जीवन निरोगी असत राहावं. सगळ्यांच्या वतीने आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. आपल्याला खिळवून ठेवले असे आमचे वाळंज सर, त्यांचा सत्कार मॅडम करते.
ते तारुण्य ठिकाणी राहते तर पहाटे 3:30 वाजता ह्या मॅडम उठतात ना, त्यामुळे जो लवकर उठतो ना तो तरुण राहतो एवढं मात्र नक्कीच. असं व्हायचं असेल तर 3:30 वाजता उठावं लागेल.